कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण जा जा पलीकड जा 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 हा बस बस धर 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 हा तिथं अरे थांब आला 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 इतक्या ठिकाणी ते डुक्कर जात होतं ना, एकदा तर अशा खोपच्यात गेलं होतं की तिथे त्यालाच बाहेर पडता येत नव्हतं त्या डुकराला। हो, हो. आला 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 नीट 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 उभा आहे फासा बनवून घ्या अरे यार, फासा बनवून घ्या ती थकली डुकराला बी थकून टाकलं ती ते माझं टॅक्टिक होतं। बघ, इकडे इथं थांब हे बघ असं डुक्कर येईन इथं टाका हा, तर असं झालं की ओ माय गॉड, मी पकडलं डुक्कर। घाण वास येतो याचा, काय हे? शेण आहे ते, साठा केला 1 वर्ष कुजवले ते। काय 1 वर्ष? होय. 1 वर्ष कुजलेलं शेण आहे हे? होय, डेंजर, ताकद नाही लागत आहे माझी। भर नाटकं लावू नको, भर लवकर। नीट बोल माझ्याशी, कळलं ना? नीटच बोलतोय, भर। मग नाटक नाही करत आहे, तुला सवय असेल, मला नाहीये सवय। म्हणूनच आणले सवय करायला। मला काही तर राहायलाच नाहीये सवय करायला। मग आता हायच तोपर्यंत तरी कर। मला जेवढं काही जमत होतं मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते, मला जे काही जमत होतं मी सगळं आजमावून बघितलं। रोज नाही करत मी हे, कळलं ना? पहिल्यांदाच करतेय, त्यामुळे मी पण तिथं आले नाही म्हणून म्हणतो नाही का? तू आदेश कालपासूनच झाडतोयस, मी सहन करते म्हणून अति नको करूस, मी करतेय, म्हणून कर करत म्हणतोय, नाही कर असं लवकर। नाहीये। आपटू नको फोर। ऐक ना, तू शब्दावरती नको घेतोस प्लीज। ऐक प्लीज, माझी एक तर खूप चिडचिड होतीये, नको डोकं फिरवूस। मध्ये मध्ये तिला टोमणं मारत होतो, कारण माझं बोलणं तिच्या मनाला लागल आणि चांगल्या पद्धतीने आमचा टास्क होईल, त्यासाठी मी तिला बोलणं तिला मनाला लागायसारखंच बोलवतो। शी, टाकू नको, घे आता ते। विजय शांत बस प्लीज, नको इरिटेट करूस। इरिटेट नाही करत, ते टाकू नको। मुंबई मेन्शनला भेटणार आहेस तुम्हाला, तुला पण असं हवंय का की मी तुला शब्दावर ओरडावं? नाही आता सोड, घे बर। मी हे पहिल्यांदा करतेय, तू माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस, मी माझे 100% देईन, पण मला खूप प्रेशर फील होत होतं तेव्हा। विजय हातात ताकद नाही, प्लीज 2 मिनिटं आहे मदतीला। शेवटची पाठी टाकताना ये माझ्या हातात ताकद नाही, पण तिचे वजनाच्या पेक्षा जास्त तिनं काम केलेलं, त्यामुळे तिला प्राऊड फील झालेला मला, तिनं ते पूर्ण केल्याबद्दल। अनुश्री थांब, झाले आपलं टायमिंग संपलं, इथलं झाले भरून, चल। खूप खुश आहे तुझ्यावरती हे केल्याबद्दल। मी कधीच नाही केलं आयुष्यात हे सगळं। अरे असू दे की, जमवलंच तरी, केलं नाहीस तरी पण झालाय आपला टास्क, भारी झालाय। जमत नव्हतं तरी प्रयत्न केलायस। मला माझ्याबद्दल वाईट वाटत होतं की माझ्या हातात ताकद का नाहीये। ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या ना, त्यामुळे मी फुटले आणि मी खूप रडले। रडायचं बंद कर आता, झाले। एवढं चांगलं करायचं आणि नावजलेला गुरुदेवात घाण करायला लागलं, मग त्याचा काय उपयोग आहे का? तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थित केलेस ते। हे घरी हात पाय धुया। हाय सर। हाय सर। हाय 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 राम राम सर। राम 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 राम। कसा होता दिवस? काय काय केलं? आमच्या शेतात तिला भांगलायला नेलेलं, अच्छा, आणि ऊन तर असलं सर लागत, त्यातनं मला वाटलं नव्हतं की करेल, पण प्रयत्न सोडलेला नाही तिनं। जिगरवाली आहे। मला हेच मेंटर जिगरा, पाहिजे जिगरा. आता वाटायला लागले सर।
मी तर माझा ठाम विचार केलाय की ह्याच्यानंतर माझ्या ताटातून एक कण सुद्धा वाया नाही जाणार आणि माझी 100% गॅरंटी आहे. कारण आज मी सगळं अनुभवलं की एक शेती करायला ते पीक मिळवायला किती कष्ट असतात. तर आजचा दिवस आय कांट टेल यू एवढा ॲडव्हेंचरस होता. पण आणि आठवते मी त्या दिवशी जेव्हा तुम्ही हा टास्क अनाऊन्स केला तेव्हा मी स्टेजवरती तुम्हाला विचारलं होतं की म्हणजे आता काय मला डुक्कर पकडायचंय का. आणि खरंच मी आज डुक्कर पकडलंय सर. खरंच मला विश्वासच बसत नाहीये. मला माहिती आहे. मी तेच म्हणालो तुमच्या मनातल्या इच्छा जर मी पूर्ण नाही करणार तर कोण करणार बरं. शेवटचा जो टास्क होता खत भरायचा टास्क होता आणि ते जे अच्छा. खत होतं तर ते शेण होतं. जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करत होते आणि एका पॉइंटला सर म्हणजे मी आतापर्यंत कधीच रडले नाहीये पण एका पॉइंटला मला नाही राहवलं आणि मी खूप रडले तेव्हा. पण मी कुठेच गिव्हअप नाही केलं. मी रडत होते पण मी करत होते. मी तुला सांगू का ते आपलं इमोशन आहे आणि जर ते येत असेल तर मला वाटतं त्याला थांबवण्यात काय पॉइंट नाही आहे. त्याच्यानंतर तुला स्वतःलाच हलकं वाटेल, बरं वाटेल आणि तू जास्त चांगलं करू शकशील असा माझा एक्सपिरियन्स आहे. अनुश्री, व्हेरी गुड. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. नंतर बोलतो आता आपल्याला जाऊन बैल पळवायचेच. एवढं सोपं सोडून देणार का तुला? अरे असं कसं. पहिले स्टार्टिंगला हळू गेलो. नंतर मला वाटलं हेच आहे झालं. नंतर हा बोलतो आता पळवायचे. मी म्हटलं पळवायचे. मी आपली चालवते फुल एनर्जी मध्ये. मला वाटलं अथर्व आहे टाकली उडी मागे. उभी राहिली मी आणि मी पुढे गेली. मी एक्साइटेड आणि मी म्हणते येस मी केलं अथर्व. अथर्व गायब. त्याने उडी टाकली कधी? मी एकटी चालवत होती हे मला माहितच नाही सर. आय एम ग्लॅड अँड आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली प्राऊड. तेव्हा तिने भंडार होता ना सर डोक्याला लावला ना डोक्याला. चक्कर पडून गेलं सर. काय नाचते काय करते. क्या बात. हो काय करू राहिली. मुंबई मेन्शन मधली मुलगी क्या तिला डान्स येत नाही काय नाही सर. तिचं म्हणायला लागले डायरेक्ट ती. खूप खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू सर थँक्यू. आणि सर हे बघा माझे बोट पण ते ती जी फासा असतो ना त्याच्यामुळे ती सोलली गेली बोट डुक्कर पकडताना. आज तू तिला शिकवलंस, तिने जिद्दीने ते केलं आणि तुम्ही टास्क पूर्ण केली. यु नो सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी, व्हेरी प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, आज तुम्ही बघताय की मुलींना पण या कुठल्याही गोष्टींची अजिबात काही सवय नाहीये. पण ज्या जिद्दीने आज त्या करतायत त्यासाठी सगळ्या मुलींना सलाम आहे. आणि मुलांनो तुम्ही जेव्हा टास्क इकडे येऊन कराल तेव्हा ती जिद्द मला तुमच्यात पण दिसली पाहिजे. हो सर. खा प्या आराम करा. चलो राम राम. बाय बाय राम राम. बाय 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 सर. बाय अनुश्री. टेक केअर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.